सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे। सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आलाय। आता पुढची सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे। या सगळ्या संदर्भात धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ग्रामस्थांनी भेट घेतली आणि यापुढील लढा तुम्हीच लढा अशी विनंती करण्यात आली। तर फरार कृष्णा आंधळेबाबत शोकांतिका व्यक्त करत तो कुठे आहे हे तपास यंत्रणेचं अपयश आहे, त्याला शोधून अटक करा अशी मागणी आता धनंजय देशमुख यांनी केली आहे। आम्हाला अपेक्षा देखील होती, कारण का सीआयडी आणि एसआयटीनं जो तपास केलेला आहे, जे चार्जशीट दाखल केलेला आहे, याच्यामध्ये एवढे ठोस पुरावे आहेत की आरोपीचे वकील जे काही त्यांनी निर्दोष मुक्तीचा जो फॉर्म दिलेला होता, अर्ज दिलेला होता, तो निकाली ह्याच पद्धतीने निघेल असं आम्हाला अपेक्षा होती आणि तेच झालं की ते ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट झालं। नाही, ते त्यांचं काम कशा पद्धतीने करायलेत किंवा त्या काय त्यांच्या मनात आहे की एक मला शब्द आठवतो निकम साहेबांचा, निर्दोष मुक्तीचा ज्या वेळेस आरोपी नंबर 1चा अर्ज दिला होता त्या दिवशीच निकम साहेब म्हणले होते पत्रकारांशी की तो जो केविलवाना प्रयत्न आहे तो करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आत्ताचं त्यांचं जे आज ॲप्लिकेशन दिलेले आहेत ते त्याचाच एक भाग असू शकतो असं मला वाटतं। एक शोकांतिका आहे ती की त्याला ज्यावेळेस तो फरार असताना जो कागदोपत्री फरार होता त्याच वेळेस पोलिसांनी अभय देऊन जर अभय दिलं नसतं आणि त्यावेळेस त्याला शिक्षा दिली असती, हे मी वारंवार बोलतोय, तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये ह्या प्रकार घडला नसता। आता तो कुठं आहे ते त्या यंत्रणेचंच ते अपयश आहे आणि त्यांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला अटक केलं पाहिजे।